भिवंडी तालुका शिवनगर चौधरपाड़ा के शिवसेना शाखा प्रमुख सम्माननीय श्री संजय जी पाटिल, हरिश्चंद्र पाटिल, सुनील पाटिल, जगदीश पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के शिवनगर में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। सुंदर विचिंद्रुराजे कंठी शोभे मुक्ता भराजे जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान सावर मात्रे मान कामना पूजी जय देव रत्न चित्राजी उठी गुंकेश्वरा धीरे धर्म सूत शोभत बंदी नागरिया जय देव जय मंगल मूर्ति सावर मात्रे मान कामना पूजी जय देव लंबोदर सरस्वती वक्रतुंडी नैना दास नामदावताय सुना संकट पावावे मारी रक्षावे सुरवर वंदना जय देव दर्शन मात्रे मान सावर मात्रे मान कामना पूजी जय देव विषय कंठा झाला त्रिनेत्री झाला लावण्य सुंदर मस्त वाहे जुलूला जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर आरत जय देव रोधो सोला होरा रे चाला अर्धंगे पार्वती सोने चावला जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर आरत जय देव सागर मंथन बैठे समाजी हाला साफल तो अनुसन प्रसिद्ध गाले जय देव जय शक्ति से दिव्य भाषे उच्चारी गुड़े राम दास अंतरी जय देव जय श्री शंकर राव सर्वावत जय देव जय माऊली तुझी हटाया कृपा दृष्टी पाये माझा पंढरी राया ये विठले माझे माऊली ये विठले माझे प्रसाद आता उठून निघाले प्रसाद आता उठून निघाले आपल्या संताला माझे माऊली
पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा मागे तुझका जय 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 गोपाल आरत्या गुरुवंदनेती चंद्रविद्या पताका वैष्णवनाथी पंढरीचा महिमा गाजेचा महिमा वनमाळाची जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभा पावे तुझका जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयंती व साधु दर्शन रामाचे चरणमूर्ती श्री राम देव महत्व श्री राम देव जय देव जय पांडुरंगा देवकी साधु संत मनवारती जन राजा गणपती पटकरी तुझ्या गोपी गणारी नारायण करी आरती जन राजा देवकी साधु संत मनवेदान माया आरती जन राजा राम आरती तुकाराम मुरली सदिकानंद मुरली आयला करे अम्मा आरती तुकाराम राम सागरात आशान सदिकानंद मुरली सदिकानंद आयला करे अम्मा आरती तुकाराम तुम पिता कुल देसी नम तुकासे आले मानुनी रामेश्वरी कली तमेव बंधु सुमधमेव तमेव विद्या तमेव सर्व गणपती बाप्पा मामा की गौरी साई बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज मी परशुराम रामचंद्र पितांबरे, माझे भाचे संजय आहे, हरचंद आहे, सुनील आहे, त्यानंतर जगन आहे, या हे माझे भाचे असून माझी बहीण या ठिकाणी दिलेले आहेत। माझे मेवणे हे
सुक्रिया जाधव उर्फ पाटील या आहेत. दरवर्षी यांच्याकडे मी आग्रहाने गणपती श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत असतो. यांचं जे कुटुंब आहे, यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत, हे अतिशय खेळीमेळीचं कुटुंब आहे. प्रत्येक कार्याला प्रत्येक सदस्य हा तळमळीने मनापासून भाग घेत असतो. त्यामुळं जरी ते विभक्त जरी राहत असले तरी कुठल्याही कार्यामध्ये विभक्तपणा हे जगाला दाखवून देत नाहीत. हे एक मोठं आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी म्हणावी लागेल. त्यातल्या त्यात ह्या भारत वर्षामध्ये आणि आपलं आराध्य दैवत ज्याची प्रथम पूजा आपण चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी करतो ते श्री गणेश. त्या श्री गणेशाचं आगमन 7 तारखेला झालेले. आजचा 6वा दिवस आहे. आजचा विसर्जनाचा दिवस आहे. पण या 6 दिवसामध्ये हा आनंद द्विगुणित कसा होईल, एकोपा कसा वाढेल, आपुलकी कशी वाढेल, हे सगळं ही माझी भाची मंडळी, माझी बहीण, तिचे मिस्टर आणि त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांची मुलं अतिशय तळमळीने करीत असतात. येणाऱ्या पाहुण्याचं आगत स्वागत अतिशय आनंदाने करतात. कोणीही प्रसादा वाचून विमुख किंवा जेवल्या वाचून विमुख या ठिकाणाहून जात नाही. हे वैशिष्ट्य त्यांनी या ठिकाणी जपलेलं आहे. म्हणून आज श्री गणेशाच्या कृपेने त्यांची प्रगती, त्यांची भरभराट, ते काय होते आणि आज काय आहेत हे मी प्रत्यक्ष बघितलेले, मी प्रत्यक्ष अनुभवलेले. व स्वकष्टाने लांडी लबाडी न करता, कोणाला न फसवता, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कष्टाने आज ते अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये पोहोचलेले आहेत. भले करोड रुपयाची संपत्ती त्यांच्याकडे नसेल, पण एक श्री गणेशाचं सामर्थ्य त्यांच्या पाठीमागे असल्या कारणाने त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता आजपर्यंत पडलेली नाही. आणि याच्या पुढे श्री गणेश कृपेने हे असंच कुटुंब सदैव असंच राहील, भरभरलेलं राहील, त्यांना कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही, असं मी या ठिकाणी श्री गणेशाला विनंती करतो आणि माझे या ठिकाणी शब्द संपवतो. प्रथम मी श्री गणेशाच्या आगमनाच्या बद्दल मी सर्वांना पाटील कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणपतीचे आम्ही उत्सवामध्ये आगमन केलेलं आहे आणि आज गौरी गणपतीच्या संगतीला आज त्यांचं विसर्जन होणार आहे. तरी आम्ही सालाबाद प्रमाणे आमचे सहकुटुंब सहपरिवारासहित आम्ही त्याशी जोपर्यंत 5 दिवस गणपती आहेत तोपर्यंत मस्त आम्ही गुण्या गोविंदाने आमची लहान मुलं आणि आमचे नातेवाईक सुद्धा येऊन शनी आमच्या इथेशी येऊन दर्शनाचा लाभ घेतात. आणि आम्ही आमंत्रणाला केलेल्या आग्रहाच्या आमंत्रणाला सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ तसेच सर्व इथेशी कार्यकर्ते सुद्धा इथेशी येऊन शनी दर्शन घेऊन जातात. आणि एवढेच बोलून शनी मी 2 शब्द संपवतो. मोरया. गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढच्या वर्षी लवकर या. मंगलमूर्ती मोरया. गणपतीचं आगमन झाल्यापासून आमच्या इकडे खूप आनंदाचं वातावरण निर्माण झाले. आमच्या या सर्व वहिनी, आई यांनी खूप चांगला असं स्वयंपाक वगैरे बनवून पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे. गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.